हॅलो गाईज, प्राजक्ता पावसा ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेथीचे पराठे कसे बनवले जातात। हे बघा, आज आम्ही करत आहोत मेथीचे पराठे। इथे बघा, मेथीला चांगलं निवडून धुवून आणि असं बारीक कापून घेतलेलं आहे। आणि इथं बाजरीचं पीठ घेतलंय, गव्हाचं पीठ घेतलंय आणि बेसन पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं जे पीठ आहे ते जास्त प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आणि बेसनचं पीठ आणि बाजरीचं पीठ जरासं कमीच घेतलेलं आहे। हे बघा, इथं पेस्ट केलेली आहे हिरवी मिरची, त्याच्यानंतर लसूण, जिरं आणि कोथिंबीर पेस्ट करून घेतली चांगली। हे बघा, इथं आता या पिठामध्ये ओवा टाकताय। आता याच्यामध्ये मीठ टाकताय, चवीनुसार मीठ टाकताय। आता हळद टाकताय। आता जी पेस्ट बनवली होती मिक्सर मध्ये ती टाकताय। हे बघा, ही पेस्ट काय बघा, इथं काय म्हणतात, आता कांदा चिरला जातोय। इथं मोठा कांदा घेतलेला आहे, त्याला चांगलं बारीक चिरून घ्यायचं। हे बघा, आता चांगलं मिक्स करून घेत आहे। आता याच्यामध्ये तेल टाकताय। तेलाने मऊपणा येतो। आता याच्यामध्ये मेथी टाकताय। आता चांगलं मिक्स करून घ्यायचंय। कांदे मसाला त्याच्यामध्ये चांगले मीठ टाकलं का? मीठ कमी पडलं तिचं भाजी निघून आली, कडू बनाली येणार त्याला। अशाच दशम्या खाता, असं जुलट चांगल्या अशाच दशम्या खाता। शिजवली मी बोलणार होती तेव्हा, म्हटलं पण हे कसे काय करता आपल्याला काही माहित नाही। हे बघा, किती मस्त असं पीठ मळलं गेलंय। आता याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला, आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। तो चम्मच देऊन दिला मम्मीने। कोणाला दिला का? आता याच्यामध्ये
पाणी टाकताय. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त कडकही नाही आणि जास्त नरमही नाही. हे बघा अजून थोडंसं पाणी घेतलंय. परत मिक्स करायचंय. चालूचे. आता गोळ्या झाल्या की दाखवूया. एक महिना झाला आपला कार्यक्रम. मग कशात ठेवते आता इथे? याचे कुठे कुठे ठेवतात म्हणून ते होत बेसनचा डबा आहे ना. नाही ना. पहिला बी बेसन आहे ना मग. बघा असं मस्त मळून घ्यायचंय आणि चांगला गोळा बनवून घ्या. घरचं तळे. 17 ठिकाणी 17 प्रकार. तेवढं नाही मदत पडू द्या. जर करून टाकलं चिकट लागतं मग. हे बघा इथं असा चांगला गोळा मळून चांगला तयार झालेला आहे. हे बघा इथं आता असं पीठ मळून झालेलं आहे. हे बघा जास्त नरमही नाहीये आणि जास्त कडकही नाहीये. आता या पिठाला 15-20 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवायचंय. हे बघा इथं आता पराठे बनवत आहे. असे करायचे का? हे बघा त्याला राहू दे का? तो आला नाही काढू. छोटे छोटे बोटाने छिद्रे पाडून घेतलेले. मध्ये तेल टाकलं गेलं की हे बघा या छिद्र्यामधून तेल सोडायचं. त्याच्यासाठी छिद्रे पाडलेले. हे बघा दुसऱ्या बाजूने बी चांगलं तेल लावून घ्यायचंय. हे बघा इथं पराठा बनवण्या चालू आहे. काढू ना. कांद्याने ना कांद्याची पराठे किती छान लागतात दशम्या.
हे बघा इथं बोटाने असे छोटे छोटे छिद्रे पाडून घ्यायचे. आणि त्या छिद्रामधून असं तेल सोडायचंय. हां आता दुसऱ्या बाजूने बी चांगलं तेल लावून घ्यायचंय. हे बघा किती मस्त कलर आलेला आहे. हा कलर आहे. आता दुसऱ्या बाजूला शेकामध्ये उतरून देतो. असे शेक आता सगळे शेकायला पाहिजे मस्त पैकी खरपूस याला म्हणतात. हे बघा असं मस्त खरपूस भाजलेलं आहे. दोघी बाजूने चांगलं भाजून घ्यायचंय. चांगला आता भाजून झालेला आहे. आता काढून घ्यायचा आहे. हे बघा किती मस्त पराठा झालेला आहे. हा जो पराठा आहे शेंगदाण्याच्या तिखट सोबत आणि तीळचं जे तिखट राहतं त्याच्यासोबत खूप स्वादिष्ट लागतो खायला. खोबऱ्याच्या तिखटाबरोबर बी चांगलं लागतो. तर इथं बघा असे पराठे बनवून झालेले आहे. किती लुसलुसीत आणि मऊ असे पराठे बनवलेले आहे मेथीचे. आजची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. हे बघा इथं सगळे पराठे आता बनवून झालेले आहे. अशा पद्धतीने घरी तुमच्या मेथीचे पराठे बनवून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की पराठे कसे बनलेले आहे. आजची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.